हॅलो विद्यार्थी मित्रांनो, जय खानदेश. मी तुमचा जितूभाऊ एज्युकेशनल इन्फ्लुएन्सर. जसं की आपण वेगवेगळ्या एज्युकेशन रिलेटेड टॉपिकवर बोलतच असतो, पण आजचा जो टॉपिक आहे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचा आहे. आपल्या टॉपिकचं नाव आहे शिक्षणानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं. क्वेश्चन मार्क आहे, कारण की हा जो क्वेश्चन आहे खूप मोठा आहे. याच्यासाठी एक गायडन्स, याच्यासाठी एक प्लॅन खूप इम्पॉर्टंट आहे आणि याला अनुसरूनच आपण ह्या पर्टिक्युलर गोष्टीवर बोलणार आहोत. जसं की तुमचं 10वी-12वी नंतर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन घेतात. बट हिअर आय एम गोइंग टू टॉक मोर अबाउट इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. जसं तुमचं 10वी झाली, 12वी झाली, नंतर तुम्ही CETची एक्झाम वगैरे दिली, तुम्ही कोणत्या तरी इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये ॲडमिशन घेतलं, वेदर इट्स युअर मेकॅनिकल फील्ड, कॉम्प्युटर फील्ड, IT फील्ड और सिव्हिल फील्ड. डिपेंड ऑन युअर एरिया ऑफ इंटरेस्ट तुम्ही त्याला ॲडमिशन घेतलं, कंप्लीट केलं, 4 वर्ष घालवले आपण. बट नाव इट्स अ पॉईंट अँड नाव दिस इज अ राईट टाइम टू आस्क युअर सेल्फ व्हॉट यू वॉन्ट टू डू. आय बीन गॉन थ्रू दिस सेम काइंड ऑफ एक्सपिरियन्स. तुमची डिग्री झाल्यानंतर, तुमचं एज्युकेशन झाल्यानंतर देर आर मेनी पीपल दोज आर आस्क द क्वेश्चन टू देम सेल्फ की माझं आता इंजिनिअरिंग झालं, माझी पर्टिक्युलर डिग्री कंप्लीट झाली, आता मी काय करू. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे स्वतःसाठी. तुम्ही जे 4 वर्ष आपण फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर पर्यंत काय केलं नेमकं. अँड नाव यू रिअलाइज द व्हॅल्यू ऑफ एज्युकेशन. आय एम गोइंग टू टॉक हिअर मोर अबाउट द IT field. I'm going to talk here more about the education, and I'm going to talk more about as per the company and as per the industry standards. या जगामध्ये जर तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्हाला व्हॅल्यू असेल. या जगामध्ये जर तुम्ही इफ यू रिअली वॉन्ट टू डू समथिंग, यू हॅव टू एक्सप्लोर युअर सेल्फ अँड एव्हरी डे यू हॅव टू अपस्किल युअर नॉलेज. जर तुम्ही इंजिनिअरिंग केली तर बरेच लोकांचे जर मी प्लॅटफॉर्म बघितलं आहे, they want to switch their career into IT, but how? Because of guidance त्यांना जे पाहिजे ते भेटत नाही. जरी त्यांनी ॲडमिशन घेतलं कुठं तरी त्यांना डिझायर आउटपुट भेटत नाही आणि ज्या जॉबची त्यांना इच्छा असते तो जॉब सुद्धा त्यांना भेटत नाही. सो हिअर आय एम गोइंग टू टॉक मोर अबाउट युनिक टेक्नॉलॉजी, जे की लोकांना माहिती आहे, बट त्या पर्टिक्युलर दिशेला आपलं करिअर कसं स्विच करायचं याचं गायडन्स कुणाकडे नाही. जसं मी इंडस्ट्रीमध्ये 10 वर्षापासून काम करतोय, आय एम ऑल्सो वर्किंग इन द सेम IT इंडस्ट्री. सो कन्सिडरिंग दोज पॉइंट यू हॅव टू गो विथ अँड यू हॅव टू चूज युनिक टेक्नॉलॉजी. आता युनिक टेक्नॉलॉजी मीन्स काय. जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर टेस्टिंग, पायथॉन हे बरेच काही कोडिंगचे कोर्सेस करतात, आजचा याची व्हॅल्यू मार्केटमध्ये डाऊन आहे बिकॉज ऑफ 2 टेक्नॉलॉजीज, दॅट इज ChatGPT, that is of Gemini, AI and all the thing. सो या पर्टिक्युलर गोष्टींवर ओव्हरकम कसा करायचा. नाव दिस इज अ पॉइंट टू लर्न समथिंग अबाउट द AI. नाव दिस इज अ टाइम टू समथिंग लर्न मोर अबाउट द ChatGPT and all the thing. जे काम डेव्हलपर, जे काम टेस्टिंग वाले करत होते, तेच काम आता ChatGPT आणि ह्या टेक्नॉलॉजी विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्हाला करून देतात. ॲटलिस्ट जे ह्युमन टास्क दे आर ट्राईंग टू avoid that task at least for 30-60 days, okay, and those tasks will be complete within 1 or 2 or 5 days. Even though if you are good in the coder, that is good, but there are few technology. For those technology I really not worry about the coding and all the thing, and that name of the technology is ServiceNow. बऱ्याच लोकांना आपल्या जळगावगडचे जे लोक आहेत किंवा आपल्या जे खानदेशचा परिसर आहे त्यांना फक्त 3-4 कोर्स, 3-4 टेक्नॉलॉजीच्या विषयी माहिती आहे. बट मी जे काही तुम्हाला सांगतोय ते खूप इम्पॉर्टंट आहे, दॅट इज ServiceNow. ServiceNow इज गोइंग टू टेक द मार्केट. जस्ट कीप दिस पर्टिक्युलर वर्ड इन युअर माइंड. ServiceNowला खूप डिमांड आहे मार्केटमध्ये. इट्स कॉल्ड अ वन स्टॉप सोल्युशन अँड आय डोंट वॉन्ट एनी कोडर अँड द लँग्वेज पर्सन. एनीबडी कॅन कम, anybody can join, and anybody can learn about the ServiceNow. ServiceNow is a tool, ServiceNow is a mechanism, ServiceNow is a technology which will help you to manage your infrastructure from each and every point of view.
whether it's infrastructure, whether it's a management, whether it's any kind of roadmap. This is possible with the help of ServiceNow technology. In that ServiceNow technology, you can start your career, and doesn't I don't I mean the technology don't have a problem out whether you're a fresher, whether you are experienced, and all the thing. Anybody can start their career into the ServiceNow. This is the future. This is a technology is grooming overall in the market. Now this is a time to think more about this. Now this is a time to learn something new about the unit technology, and that is nothing but your ServiceNow technology. So if you want to know more about this, तुम्हाला ज्याच्याविषयी जास्त माहिती पाहिजे, तुम्हाला जर याच्याविषयी गायडन्स पाहिजे, so feel free to contact me. My number, my details already with you. You can connect with me via my WhatsApp number. You can connect me via my Instagram channel, or you can ping me on YouTube. So I will help you to understand how you can start your career into the ServiceNow. So till the time, stay tuned, and thank you so much for watching my blog, and see you next blog. Thank you so much. Bye.